दारू असो वा गाडी, मोदीजींची स्वाक्षरी म्हणजे तुमचं बजेट आता भारी. मोदींच्या एका स्वाक्षरीनं दारुडे खुश आणि कारवाल्यांचं स्वप्न साकार. दारूच्या प्याल्यात आनंदाचा पहिला घोट आणि गाड्यांच्या स्टेअरिंगवरचा प्रेमाचा पहिला स्पर्श. दोघांचं स्वप्न आता जवळ आले. हो, पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर गेले आणि तिथे एक ऐतिहासिक करार झाला. मुक्त व्यापार करार. ब्रिटिश विस्कीवर जोवर 150% आयात कर होता, तोपर्यंत ती बाटली फक्त 5 स्टारमध्येच दिसायची. पण आता रेट होतोय कमी. 150% वरून डायरेक्टली 75%. आणि त्यानंतर होणार आहे 40%. म्हणजे आता तुमच्या दारूच्या मेनूवर सिंगल माल्ट, स्कॉच, ओरिजिनल इंग्लिश विस्की ही जरा स्वस्तातच मिळणार आहे. आणि ज्यांच्या स्वप्नात जग्वार, लँड रोवर, BMW धावतायत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. आजवरची ही स्वप्नातली कार आयात करताना लागायचा 100% टॅरिफ, पण आता तो येणार आहे फक्त 10%वर. म्हणजे फक्त कार नव्हे, स्वप्नातील गाडीही आता रस्त्यावर येईल. त्यामुळे आता दारुडे म्हणत असतील मोदीजींनी आमचं पिंड विसावलंय, आणि कार प्रेमी म्हणतायत माझं गॅरेज तयार ठेवा, जग्वार येते. भारत आणि इंग्लंडमधील फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTA, म्हणजेच दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे, कर, सीमाशुल्क कमी किंवा पूर्णपणे हटवले जातील. हा करार 19 वेळा चर्चा करून अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या करारामुळे इंग्लंडमधून येणाऱ्या स्कॉच विस्कीवरचा आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी 150 वरून खाली घसरणार आहे. म्हणजेच देशात काही प्रीमियम दारू ब्रँड स्वस्त होणार. त्याचप्रमाणे UKमधून येणाऱ्या लक्झरी गाड्या जसे की जग्वार, लँड रोवर यावरही कस्टम ड्युटी कमी होणार आहे. भारतातील IT, फार्मा, वस्त्रोद्योग यांना UKमध्ये मोठा बाजार खुला होणार आहे. तसेच UKमध्ये काम करणाऱ्या भारतीय प्रोफेशनल्ससाठी व्हिसा प्रक्रिया सोपी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा ऐतिहासिक ठरला आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ब्रिटन दरवर्षी $23 अब्ज आयात करतो. आता यामध्ये भारत मोठा भाग उचलू शकतो. या करारामुळे भारताच्या कापड, चामडे, शूज, दागिने, फर्निचर, खेळणी अशा अनेक श्रमकेंद्रित क्षेत्रातील वस्तूंना ब्रिटनच्या बाजारात करमुक्त प्रवेश मिळणार आहे. हा करार किती फायद्याचा हे येणारा काळच ठरवेल. पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये या कराराच्यामुळे भरपूर अशा भारतीयांना इम्पोर्टेड वस्तू घेण्याबाबतच्या आशा वाढलेल्या आहेत. विशेषतः इम्पोर्टेड मद्याची आवड असणाऱ्या मद्यप्रेमींसाठी हा करार म्हणजे एक सुवर्णयोगच आहे.